हाँ येस लास्ट पॉइंट शेवटचा पॉइंट कुठपर्यंत आलता रे आपला कॉन्झर्वेटिव्ह फोर्स झाले नॉन कॉन्झर्वेटिव्ह झाले बरोबर ना सी आर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसला आहे रे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे gravitational force is a conservative force. See our potential energy in a relation to conservative force. Potential energy associated with a position. You know that. See here, F हा conservative force असेल. conservative force असेल. W हे वर्क डन असेल. तर मी तुम्हाला सांगितलं की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी du इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असते. डब्ल्यू इज इक्वल टू काय तर इंटिग्रेशन एफ डी एक्स जर व्हेरिएबल फोर्स असेल तर डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ डी एक्स. समजा या इक्वेशन वरून दोन्ही बाजूला मायनस निघून तर मायनस डी यू इज इक्वल टू काय रे डब्ल्यू मायनस डी यू इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ डी एक्स प्लसच्या विरुद्ध काय रे मायनस मायनसच्या विरुद्ध प्लस गुणिलेच्या विरुद्ध भागिले भागिलेच्या विरुद्ध गुणिले तसं इंटिग्रेशनच्या विरुद्ध डेरिव्हेटिव्ह असतोय आणि डेरिव्हेटिव्हच्या विरुद्ध काय असतोय इंटिग्रेशन असतं. मग जर मी दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह काढला du बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ इंटिग्रेशन एफ डी एक्स. तर या डेरिव्हेटिव्ह मुळे इंटिग्रेशन कॅन्सल होईल त्यामुळे मायनस डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू काय रे एफ. सो एफ इज इक्वल टू मायनस डी यू बाय डी एक्स. मग कॉन्झर्वेटिव्ह सीआर नोट ग्रॅव्हिटेशनल फोर्स is a conservative हे जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर म्हणून दॅट पोटेन्शियल एनर्जी काय असते एच एवढ्या उंची होती मायनस एम जी एच. पोटेन्शियल एनर्जी किती मायनस एम जी एच. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह काढू डी यू बाय डी एच इज इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे मायनस एम जी इंटू डी बाय डी एच ऑफ एच. एचचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एच काय रे दॅट इज द वन. सो du बाय डी एच दोन्ही बाजूला मायनस ने गुणला मायनस 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 प्लस एम जी आणि एम जी इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस डी यू बाय डी एच इज इक्वल टू एफ. सो एफ इज इक्वल टू मायनस डी यू बाय डी एच. म्हणजे या ठिकाणी जसजशा उंचीनुसार जातात त्यानुसार फोर्स बदलेल. ही कॉन्झर्वेटिव्ह साठीची कंडिशन आहे फॉर कॉन्झर्वेटिव्ह. मग तेच प्रूव्ह केलं मी इथं कॉन्झर्वेटिव्ह साठी. याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे इज अ कॉन्झर्वेटिव्ह देन नेक्स्ट पॉइंट परत वापस कनेक्ट.
जॉईन झाले का रे? येस सर. ओके. ते काय नेटचा प्रॉब्लेम झाला होता आता माझ्याकडं. प्रिन्सिपल ऑफ conservation of mechanical energy. Conservation of mechanical energy. Mechanical energy. Conservation means constant. त्याला मराठीत अक्षय म्हणतात. काय म्हणतात त्याला? अक्षय. कॉन्स्टंट. कॉन्झर्वड. म्हणजे टोटल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. Transfer from one form to another form. This principle states that if only conservative forces doing work done then mechanical energy म्हणजे काय? तर कायनेटिक प्लस पोटेन्शियल remains constant or conserved. भागिले नाही ते or conserved. एखादा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स एखाद्या बॉडीवरती वर्डन करत असेल तर त्याची मेकॅनिकल एनर्जी कशी राहते? मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी कसे राहते? तर कॉन्स्टंट राहते. प्रूफ. हियर वी नो दॅट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणलं तर काय असतंय? फॉर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सने केलेलं वर्डन काय असतंय रे? W इज इक्वल टू मायनस du असते. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. बरोबर ना? किंवा आपण हे पाहिलं du इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असं पाहिलं होतं. म्हणजे uf मायनस ui इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असं पाहिलं होतं. किंवा मायनस इंटिग्रेशन एफ dx पाहिलं होतं. आणि दुसरा कॉन्झर्वेटिव्हची कंडिशन काय? इट इज अ चेंज इन कायनेटिक एनर्जी. जर डाव्या साईड सेम असतील तर उजव्या साईड सेम. दॅट इज द डेल्टा के किंवा डी के. मग डाव्या साईड सेम आहे तर उजव्या साईड सेम आहे. मग डी के इज इक्वल टू मायनस डी यू. हा इकडे घेतला डी के प्लस डी यू इज इक्वल टू 0. डी बी द डेरिव्हेटिव्ह आहे. डी कॉन्स्टंट घेतला के प्लस यू इज इक्वल टू 0. हे झालं फंक्शन डी फॉर डेरिव्हेटिव्ह. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 कधी येतो? जर फंक्शन कॉन्स्टंट असेल तर. याचाच अर्थ दॅट इज के प्लस यू इट इज द कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. याचा अर्थ इनिशियल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी जेवढी आहे तेवढीच फायनल कायनेटिक एनर्जी प्लस फायनल पोटेन्शियल एनर्जीची बेरीज राहते. कळलं? गुमरे आपण त्या विषयावरती नंतर बोलू. गुमरे गौरी आवाज येतोय का? हो सर.
किती वेळा तू पेपर सबमिट करते? सर 2 वेळा चुकून झालता. 4 वेळा आहे माझ्याकडे प्रूफ. 2 वेळा कायला करते प्रत्येक वेळेस? आन्सर कळतात त्याने आणि त्याने डबल सबमिट करतीस तू. आणि यावेळेस तर कारच केला, 4 वेळा सबमिट केलास तू. KI प्लस UI इज इक्वल टू KF प्लस UF. याचा अर्थ इनिशियल ही काय झाली इनिशियल मेकॅनिकल एनर्जी, ही काय झाली फायनल मेकॅनिकल एनर्जी. म्हणजेच टोटल एनर्जी कशी राहिली तर इनिशियल आणि फायनलला सेम राहते. इनिशियल आणि फायनलला सेम राहते. मग व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस? अति महत्वाचं. प्रॉपर्टीज ऑफ conservative forces. Conservative force प्रॉपर्टीज काय रे कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या? एक आत्ताच पाहिली, F is equal to minus change in potential energy with respect to the displacement. Number 2, work done is equal to integration F dx. व्हेरिएबल फोर्स असेल. एक्स आहे काय इनिशियल पोझिशन, एक्सेप्ट काय फायनल पोझिशन, का तर व्हेरिएबल आहे हा. वर्क डन इज इक्वल टू काय असतंय रे चेंज इन कायनेटिक एनर्जी KF मायनस KI. आणि W इज इक्वल टू काय असतंय मायनस डेल्टा U इज इक्वल टू काय मायनस UF मायनस UI. मग मायनसने आत गुणलं तर W इज इक्वल टू UI मायनस UF होईल. कारण आपलं हे असतंय डेल्टा U इज इक्वल टू मायनस W असतंय. हेच मी असं केलं मायनस डेल्टा U केलंय असं. मग मला सांगा हे बरोबर आहे हे बरोबर आहे तर तिन्ही इक्वल लिहिता येईल ना. W इज इक्वल टू KF मायनस KI इज इक्वल टू UI मायनस UF. बघा हा इकडे घेतला प्लस होईल, हा इकडे घेतला प्लस, म्हणजे कॉन्झर्वेशन हे येईल तुमचं. तिसरं काय रे इंटिग्रेशन ओव्हर क्लोजर पाथ. याच्यावरती असा राऊंड मारला तर याला क्लोजर पाथ म्हणतात. F इंटू dx म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू काय असते 0. दॅट इज द वर्क डन ओव्हर क्लोजर पाथ. ओव्हर क्लोजर पाथ इज इक्वल टू काय असते दॅट इज 0. दॅट इज द 0. ह्या 3 कंडिशन तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायच्या. It is the not depends upon the path, only depends upon the end point. बरोबर ना. F बरोबर मायनस du by dx. W is equal to डेल्टा K and W is equal to मायनस डेल्टा U आणि वर्क डन ओव्हर क्लोजर पाथ इज इक्वल टू 0 असते. वर्क डन ओव्हर क्लोजर पाथ इज इक्वल टू 0 असते. Then see here, conservation of mechanical energy. Conservation of mechanical energy. Mechanical म्हणजे total energy, kinetic plus potential. Mechanical energy. In case of freely falling body. फ्रीली फॉलिंग बॉडी. फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणजेच काय, समजा या ठिकाणी पहा हा ग्राउंड आहे, हे ग्राउंड आहे. एवढ्या उंचीवरून ही बॉडी सोडायची, समजा ए पॉइंट. इथं वेलॉसिटी किती 0, फॉल करायची.
मग खाली 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 आदळला इथे. मग कदाचित खाली येताना ही पोझिशन समजा इथं आला, ही बी पोझिशन आहे. किती खाली आला? एक्स एवढा, एक्स एवढा खाली आला. ही टोटल हाईट एच वरून सोडित असाल तर हे किती रे? एच मायनस एक्स. आणि ग्राउंडला आदळला म्हणजे सी ला आदळला. मग मला सांगा, वरून खाली येताना काय होत जातो? वेग वाढत जातो. वरून खाली येताना काय होतो? वेग वाढतो, बरोबर ना? खाली येताना व्ही वाढतो आणि वरती जाताना व्ही कमी होतो, बरोबर ना? मग मला सांगा, इथं वेग किती? 0. मग खाली येताना वेग चेंज होतो किती? ऍक्सलरेशन किती असतंय? ए बरोबर जी घ्यायचं. ए बरोबर काय घ्यायचं? जी घ्यायचं. मग ए बरोबर जर जी असेल तर तुम्हाला वेग काढता आला पाहिजे कायनेमॅटिकल एक. हे कॉन्स्टंट आहे ना. मग कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करून प्रत्येक ठिकाणची कायनेटिक एनर्जी डिटरमाइन करायची. खाली येताना वेग वाढतो म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढते, हाईट कमी होती म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कमी होते. मग तुम्हाला ए ची टोटल एनर्जी, बी ची टोटल एनर्जी आणि सी या ठिकाणची टोटल एनर्जी जर इक्वल आली तर कॉन्झर्वेशन म्हणायची. मग ऍट पोझिशन कॅपिटल ए, ऍट पोझिशन कॅपिटल ए, कायनेटिक एनर्जी के ऍट ए इज इक्वल टू 1/2 m v स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऍट ए किती रे? 0. कारण काय? व्हेलॉसिटी 0. व्हेलॉसिटी कशी? 0 आहे. पण हाईट किती तिथं? यू ए पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी इंटू एच, बरोबर ना? मग टोटल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी ई ने दाखवू. ई ए इज इक्वल टू के ए प्लस यू ए. ई ए इज इक्वल टू के ए किती? 0 प्लस एम जी एच. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय आली? एम जी एच. से दॅट इक्वेशन 1. आता जाऊ आपण ऍट पोझिशन बी. ऍट पोझिशन बी, ऍट पोझिशन बी काय रे? अगोदर तुम्हाला वेग काढावा लागेल बी चा, इथून इथपर्यंत येताना. डिस्प्लेसमेंट किती? ए ला वेग आहे 0, तुम्हाला बी चा वेग काढायचा आहे, इथला वेग काढायचा आहे. तर हे डिस्प्लेसमेंट किती करता तुम्ही? एक्स. खाली आला मग ए किती रे? ए बरोबर जी. मग मला सांगा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस असतं. मला व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू यू ए इनिशियल किती? 0 प्लस 2 जी एच किती? एक्स. किती खाली आला? एक्स. तर व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू काय रे? 2 जी एक्स, बरोबर ना? मग कायनेटिक एनर्जी ऍट बी इज इक्वल टू 1/2 m व्ही बी स्क्वेअर. के बी इज इक्वल टू 1/2 m व्ही बी स्क्वेअर किती रे? 2gx. 2 कॅन्सल. के बी इज इक्वल टू काय? mgx. पण इथं पोटेन्शियल एनर्जी ऍट बी mg इंटू हाईट फ्रॉम ग्राउंड. बी ची हाईट किती इथून? बी ची हाईट किती ग्राउंड पासून? h मायनस एक्स. मग यू बी इज इक्वल टू mg इनसाइड द ब्रॅकेट h मायनस एक्स. ही झाली पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी काढू. ई बी इज इक्वल टू के बी प्लस यू बी.
AB किती आलाय mgx, UB किती mg inside the bracket h minus x, EB is equal to काय रे mgx प्लस mg ने आप मल्टीप्लाई करू प्लस इंटू प्लस प्लस mgh प्लस इंटू माइनस माइनस mg इंटू x mgx, हा प्लस आहे हा माइनस आहे कॅन्सल झाला. What is the energy, total mechanical energy at B? mgh. So that equation number 2. So that equation number 2. Then next, at point C. At point C. At point C या ठिकाणी यायचं तर आपण A पासूनच सुरुवात करू. A to C. A to C किती रे h. इथं वेलोसिटी किती 0. इथली वेलोसिटी काढायची. V square is equal to U square plus twice AS. V square VC square. U किती A जवळून आला तर 0 plus 2G S किती रे A to C H. So VC square is equal to 2GH. What is the kinetic energy KC? 1 by 2 m VC square is equal to काय रे 1 by 2 m VC square किती 2GH. 2 cancel. So KC is equal to काय KC is equal to mgh. Right? What is the potential energy at C? Gravitational force into what is the height of C from ground? Ground पासून C ची height किती 0. त्यामुळे h किती 0. So UC is equal to किती आला 0. Hence EC is equal to KC plus UC. EC is equal to mgh plus 0. So EC is equal to mgh. Say that equation number 3. What is the total energy at point A? mgh. What is the total energy at point B? EB mgh. मी रेड कलर ने करतो टोटल एनर्जीला कॅपिटल E ने. What is the total energy at A? mgh. What is the total energy at B? mgh. And what is the total energy at C? mgh. याचा अर्थ whenever the freely falling body under the effect of gravity, the total energy at A, B, C at any point, it remains constant. It remains constant. It remains constant. आणि म्हणून मी खाली लिहितो the total energy from equation 1, 2 and 3, that total energy at point A is equal to total energy at point B is equal to total energy at point C is equal to mgh. Hence total energy is conserved. Total energy is conserved. Constant राहते. कोण बदलत आहे? Total energy is conserved. म्हणजे कोण बदलतं? पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ही बदलते बट टोटल एनर्जी कोणत्याही पॉइंटला कॉन्स्टंट सेम असते. सेम म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजेच कॉन्झर्व्ड असते. कॉन्झर्व्ड असते. मग मला सांगा जेवढा उंच तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त. वरून खाली येताना कायनेटिक एनर्जी वाढते. वरून खाली येताना कायनेटिक एनर्जी काय होते? वाढते. पोटेन्शियल एनर्जी काय होते? कमी होते. टोटल एनर्जी कशी राहते? कॉन्स्टंट राहते. बरोबर ना?
खालून वरती जाताना कायनेटिक एनर्जी काय होते? कमी होते. पोटेन्शियल एनर्जी काय होते? वाढते. बट टोटल एनर्जी काय होते? कॉन्स्टंट राहते. दॅट इज द कॉन्स्टंट. कळलं? अरे कळलं की नाही? मग मला सांगा, मी ग्राफ काढतो. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन of kinetic energy, potential energy and total energy against height. हा कोण y ऍक्सिस, हा कोण x ऍक्सिस. इकडे आपण y ऍक्सिस वरती एनर्जी घेऊ. मग सगळं कोणती बी एनर्जी, इकडे एनर्जी घेतली y ऍक्सिस वरती आणि इकडे हाईट घेतली. इथं म्हणलं तर 0 हाईट म्हणजे तुम्ही पृथ्वीच्या सरफेसवर. ही मॅक्झिमम हाईट आपण एवढी घेऊ, h. x इज इक्वल टू h. ही हाईट x इज इक्वल टू h. बरोबर ना? आणि इथं व्हॅल्यू घेऊ आपण समजा मॅक्झिमम एनर्जीची, टोटल एनर्जी mgh. हे मॅक्झिमम एनर्जी. हा पृथ्वीचा सरफेस आहे. याचे कोऑर्डिनेट काय येतील? h, 0. म्हणजे हाईट h वरती, हाईट h आहे, त्यावेळेस एक्स ऍक्सिस वरती या पॉइंटला h आहे, त्यावेळेस एनर्जी एक्स ऍक्सिस वरती किती? 0. वाय कोऑर्डिनेट 0. मला सांगा, कायनेटिक एनर्जी पृथ्वीच्या सरफेस वरती मॅक्झिमम की मिनिमम? वरून खाली आदळला ना. अरे हा h इज इक्वल टू 0 आणि हा h इज इक्वल टू h म्हणजे x इज इक्वल टू. इथून खाली यायला लागला तरी इथं वेग वाढेल ना. मग x इज इक्वल टू h ला, x इज इक्वल टू h इज इक्वल टू 0 ला, म्हणजे x इज इक्वल टू 0 ला हे मॅक्झिमम असेल आणि पोटेन्शियल एनर्जी 0 असेल u. आणि टोटल एनर्जी किती? mgh असेल. टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे. इथे पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे mgh, कायनेटिक एनर्जी 0 आहे आणि टोटल एनर्जी कशी? दॅट इज द mgh, दोघांची बेरीज. मग कायनेटिक एनर्जी या ठिकाणी पहा, h इज इक्वल टू 0 मॅक्झिमम पॉइंट आहे. h ला mgh पोटेन्शियल मॅक्झिमम एनर्जी कुणाची असते? h ला मॅक्झिमम एनर्जी कुणाची? पोटेन्शियलची. याचा अर्थ हा पोटेन्शियल. आणि h इज इक्वल टू 0 ला पोटेन्शियल एनर्जी किती? 0. मग मी हे पॉइंट जॉईन करतो. जसं उंचीवरती जातात पोटेन्शियल एनर्जी काय होत चालली? वाढत चालली. याचा अर्थ हा ग्राफ कशाचा आहे? हा काय रे? पोटेन्शियल एनर्जी. यू, दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी. मग मला सांगा, कायनेटिक एनर्जी किती त्यावेळेस? h इज इक्वल टू x इज इक्वल टू h ला कायनेटिक एनर्जी किती? 0 आहे. बरोबर ना?
एच इज इक्वल टू इथं कायनेटिक एनर्जी ही 0. जसं तुम्ही एच कमी करत जाता तसतशी एच इज इक्वल टू 0 ला कायनेटिक एनर्जी किती असते? एच इज इक्वल टू 0 ला कायनेटिक एनर्जी किती वाढली, किती असते? mgh. मग एच इज इक्वल टू 0 ला ही कायनेटिक एनर्जी. जसा तुमचा एच वाढत जाईल तसतशी कायनेटिक एनर्जी काय होत जाईल? इकडनं इकडे चाललात म्हणजे पृथ्वीकडून उंच चाललात तसतशी कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाते. आणि एच ला सर्वात पीक पॉइंटला कायनेटिक एनर्जी किती होते? 0. जसं तुम्ही इकडनं इकडे जाताना असं. आता टोटल एनर्जी ऍट एनी पॉइंट किती रे? mgh. इथं किती? mgh. h इज इक्वल टू 0 ला टोटल एनर्जी mgh. h इज इक्वल टू h ला टोटल एनर्जी mgh ऍट एनी पॉइंट mgh. याचा अर्थ इट इज द टोटल एनर्जी, इट इज द कॉन्स्टंट. म्हणून हा ब्ल्यू कलरचा ग्राफ हा कशाचा आहे? टोटल एनर्जी. हा मी ई ने दाखवला. ग्रीन कलरचा ग्राफ जसं हाईट वाढेल तसतशी एनर्जी काय होत चालली? कमी होत चालली. याचा अर्थ हा काय? कायनेटिक एनर्जी. आणि रेड कलरचा ग्राफ जसे हाईट वाढत जाईल तसतशी पोटेन्शियल एनर्जी. रेड कलरचा ग्राफ वाढत चालला. ज्यावेळेस हाईट 0 त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी 0. ज्यावेळेस हाईट 0 त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती रे? 0. कायनेटिक एनर्जी किती? मॅक्झिमम mgh. आणि त्यावेळेस टोटल एनर्जी किती? mgh. यावरून कोणता ग्राफ सगळेच ग्राफ आपण. आणि h इज इक्वल टू h ला पोटेन्शियल एनर्जी किती? mgh. कायनेटिक एनर्जी किती? बघा तुम्ही ग्रीन कलरचा ग्राफ 0 झाला असेल आणि टोटल एनर्जी ब्ल्यू कलरचा ग्राफ तेवढाच mgh. म्हणजे काय? एच नुसार व्हेरिएशन हे कायनेटिक एनर्जीचं रेड पोटेन्शियल एनर्जी रेडने दाखवली. ही रेडने दाखवली. मी कायनेटिक एनर्जी ग्रीनने दाखवली ही. आणि टोटल एनर्जी ही ब्ल्यू कलरने दाखवली ही. बघा तुम्ही एच म्हणजे एक्स बरोबर 0 त्यावेळेस यू 0 आहे का पहा. एक्स इज इक्वल टू 0 यू 0 म्हणजे रेड कलरचा ग्राफ 0. त्यावेळेस कायनेटिक एनर्जी काय असते? मॅक्झिमम. बघा ओरिजिनला कायनेटिक एनर्जी हे मॅक्झिमम आणि टोटल एनर्जी मॅक्झिमम. एक्स इज इक्वल टू एच ला यू रेड कलरचा ग्राफ मॅक्झिमम. या एक्स इज इक्वल टू एच ला रेड कलर मॅक्झिमम. कायनेटिक एनर्जी 0. हा ग्रीन कलरचा ग्राफ एक्स ऍक्सिसला टच आहे. आणि टोटल एनर्जी ब्ल्यू कलरचा ग्राफ हा मॅक्झिमम. ब्ल्यू कलरचा ग्राफ हा मॅक्झिमम. मी तुम्हाला सांगितलं पोटेन्शियल एनर्जी हे कुणाची असते? तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कोणते? स्प्रिंग फोर्स कॉन्झर्वेटिव्ह आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कॉन्झर्वेटिव्ह आहे, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॉन्झर्वेटिव्ह. आणि जे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहेत त्यांच्या पोटेन्शियल एनर्जी डिटरमाइन करता येतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी डिटरमाइन करायची. स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी डिटरमाइन करायची. ते पॉइंट होणार नाही, उद्या घेऊ म्हणजे टॉपिक संपेल उद्या. ओके, वी कॅन स्टॉप हिअर.